हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। लोणी खुर्द येथे श्री साई सच्चरित पारायण व संगीतमयी शिव महापुराण कथा सोहळ्याची भक्तिमयी सांगता। लोणी खुर्द येथे दिनांक 5 जानेवारी 2026 ते सोमवार 12 जानेवारी 2026 या कालावधीत श्री साई सदिच्छा ग्रुप व समस्त ग्रामस्थ लोणी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई सच्चरित पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या धार्मिक सोहळ्यानिमित्त स्वरभूषण हभपपी कुमारी कांचनताई शेळके, राहणार अमडापूर, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांच्या मधुर वाणीतून संगीतमय शिव महापुराण कथा सादर करण्यात आली। सोहळ्याच्या संपूर्ण कालावधीत परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पारायण व कथाकथनाचा लाभ घेतला। आज सोमवार 12 जानेवारी 2026 रोजी श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याची सांगता समारंभ पार पडला। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले। ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार। ग्रुप आणि सर्व समस्त ग्रामस्थ लोणी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई पारायण सोहळा याचं हे 17वे वर्ष आहे आणि या 17 वर्षामध्ये असंख्य कथा आणि त्याचबरोबर साईबाबांच्या पारायणामध्ये लोणी खुर्द ग्रामस्थ आणि सर्व भाविक हे मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत। या 17व्या वर्षामध्ये हरिभक्तपरायण स्वरभूषण कांचनताई शेळके यांच्या अमृतवाणीतून शिवपुराण कथा लोणी खुर्द ग्रामस्थांनी श्रवण केली आणि आज या कार्यक्रमाचा आणि या पारायणाचा हा सांगता समारंभ या ठिकाणी होत आहे। 8व्या दिवशी या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये असंख्य भाविक लोणी खुर्द मध्ये असंख्य भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। 7 दिवसामध्ये सुमारे 250 ते 300 पारायणार्थींनी या पारायणामध्ये सहभाग घेतलेला असून नाना महाराज बोकळ आणि जयंत धर्माधिकारी गुरु यांनी या व्यासपीठाचं संचालन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सर्व सहकारी त्यात्मक महेश असतील, किरण घोगरे असतील, संदीप घोगरे, गणेश आहेर, पोपट आहेर, मिलिंद आहेर, त्याचबरोबर बाकीच्या सर्व स्वरूपाच्या मित्रांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग दिलेला आहे। माझे मित्र अनिल निवृत्ती आहेर, त्याचबरोबर मिलिंद आहेर यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग दिलेला आहे आणि सर्वांच्या सहभागातूनच हा एवढा मोठा उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे।